नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असून सोबत गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे। तर 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 या तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसासोबत गारपीटचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या तारखेला बघायला मिळणार आहे। तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरातून भारताच्या दक्षिण भागात तसेच पूर्व भागातून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे। तर याच वाऱ्याच्या प्रभावामुळे 27, 28 फेब्रुवारी 2024 या तारखेला हे वारे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये तीव्र सक्रिय असणार आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस, तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, जगदलपूर, रामगुंडम, हैदराबाद, विजयवाडा हलका मध्यम पाऊस राहील। भुवनेश्वर, कांतामल, कोरबा, रायपूर इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या वादळी पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळा, सांगझरी, गोरेगाव, आमगाव या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। लांजीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। रांजेगाव, बालाघाट, वारासेवणी आसपासचा परिसर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटाचा राहील। देवरी, चिंचोला, डोंगरघर आसपासचा परिसर इथे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्राणी, कोलेगाव, चिंचघर इथे जोरदार पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटाचा राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेड इथे जबरदस्त गारपीटचा अंदाज राहील। मौदा, चिखली, कुई आणि पाचगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, चिखली, मौदा, वर्दी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। धर्मापुरी, असोली, कंधारी, रामटेक, वाघोली, पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी नागपूर जिल्ह्याचा परिसर इकडे गारपीटचा अंदाज आहे। कंधारी, मंगरुळी, अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये उमरी, सावनेर, बडेगाव, बिछवा, सौसरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिणेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। नागपूर, हिंगणा, पाचगाव, बोटीबुरी, धामणा, डोरली, कमळेश्वर इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, किमटेमेदा, देसिंग, तुलमाल, कुरखेडा, बलिटोला, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। वलनी, सिंदेवाई, राजोळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली, धनोरा, मोरमगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। मूल, सावलीच्या दक्षिणेकडे गारपीटचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। चामर्शी, गोटला हलक्या पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंकनूर या भागामध्ये गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। भांबरगड, पासेवाडा, सुंदरा आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील। एटापल्ली, मुलचेरा, आष्टी, चामर्शी, गोटलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, कजवाली इकडे गारपीटचा अंदाज आहे। सोनापूर, शिरपूरला गारपीटचा अंदाज राहील आणि चंद्रपूर, गोगस रोड, वणीकायर, भद्रावती, मोरली, कोटवाडा, चारगोवेके, वरुरा इथे जबरदस्त वादळी पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। वणीकारला गारपीटचा अंदाज आहे। तसेच वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर आणि लगतचा परिसर बारबडी, तुळजापूर, वर्धा, जामनी या भागामध्ये जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। अरबी, वडोणा, लाडगड इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून
पांढरकवडा, पेंडारी, पटणबोरी, गोमूत्री, धनोरा, परवा, कॅप गारपीटचा अंदाज राहील। घाटंजी, करंजी, मोहडा येथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रुई, जवई, डिग्रस, चोंडी, पुसद, खंडाळा या भागात गारपीटची शक्यता विजांच्या कडकडाटाचा राहील। यवतमाळ, लाडके, धारवाड, नेड, फलेगाव, बाबुलगाव, नांदगाव, कोंडेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे चांदूर, धामणगाव रेल्वे इथे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। अमरावती, बडनेरा, नांदगाव, मोझारी, तळेगाव, आष्टी, कर्जना, दुर्गवाडा, काटी, वरुड, नरखेड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। चांदूर, ब्राह्मणतडी, मोर्शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांडुणा, नरखेड, मुलताई इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। अंजनगाव, सुजी, अचलपूर, चिखलदरा, हिसाल, धारणीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट, हिरवाखेड, तेलरा, अंद्रुणा, पात्रुडा, मासराखेड, जळगाव, जामोद गारपीटची शक्यता राहील। अंद्रुणा, अकोला, बरगाव, मंजूक, गोरेगाव, आळंदा, बाळापूरलाई गारपीटचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याकडे खामगाव, बाबरगाव, दिघी, नांद्रुणा, दासराखेड इकडे गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। पिंपरी गावली, मोठाला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। जोरदार पावसाची शक्यता आहे गिरडा, बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी या परिसराकडे बघायला मिळणार आहे। मेकर, डोंगाव, भापूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, रिताडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात गारपीटचा अंदाज आहे। वाशिम, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळूरपेठ, कर्जना, खेडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडे गारपीटची शक्यता राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, मागामावला हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि नांदेड भागाला या जिल्ह्याकडे आडगाव, उमरखेड, तमसा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। ढाकणी, मोरचोंदी, किनवट, हिमायतनगरला हलका पाऊस राहील। आणि भोकर, लगतचा परिसर, मुखेड, अद्रापूरलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। परभणी जिल्ह्याकडे जरीबोरी, जंतूर, माठा इथे गारपीटचा अंदाज बहुतांश ठिकाणी पाहायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये। तसेच लातूरच्या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून बीड जिल्ह्याकडे धारूर, केज, यलम, चौसाला, मांजलगाव, गेवराई, उमापूरलाई हलका मध्यम पाऊस राहील। जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मंगळूर, रामशेगाव, छोटा, वारीगवरी, ईश्वरनगर, काचूड, पाचूड, उमापूर, गेवराई इकडे गारपीटचा अंदाज राहील। आष्टी, तानवाडी, परतूर तसेच गोलापांगरी, जालना, बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुळगाव राज्यात जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, दाभाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये धाकेपाल, पैठण, लगतचा परिसर, दहेगावणे, बक्तापूरला गारपीटचा अंदाज राहील। लिंबे, जळगाव, गंगापूर, सेंद्रामसी, पिंपरी, श्री छत्रपती संभाजीनगर या भागात हलका मध्यम पाऊस असून ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। फुलंब्री, विरामगाव तसेच कन्नड, हतनूर, अंबला, साईगव्हाण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे पाचोरा, बडगाव, पाहूर आणि जामनेर, भोड या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात अंशतः ढगाळ चित्रण हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर अहमदनगर जिल्ह्याकडे कोपरगाव, नाशिकचा काही परिसर, मनमाड, तालवड, बैजापूर, नाशिक, निपाड, लासलगाव या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अहमदनगर, गोडेगाव, बगूर, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर या भागात गारपीटचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे पुणे, अहमदनगर, कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मराबांदर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सोलापूर या बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ चित्रण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तसे बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ बघायला मिळणार आहे। तर जबरदस्त पावसाची शक्यता ही विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या परिसरात असून मध्य महाराष्ट्रातही या पावसाचा जोर काही ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।